लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची निवडणुकीची तयारी झालेली आहे। मी सध्या बारामतीमध्ये आहे आणि बारामतीमध्ये जे चुनाव आयोगचं केंद्र आहे इथून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट आणि इतर जे साहित्य आहे ते साहित्य घेऊन टीम निघालेली आहे। ही आपल्यासोबत एक स्पेशल टीम आहे, महिलांची टीम आहे 6 लोकांची आणि महिलांना जबाबदारी दिली गेली आहे। ते बूथवर सगळे कर्मचारी महिला राहणार आहेत, पोलीसकर्मी महिला आहेत आणि इतर जे कर्मचारी आहेत तेही महिला आहेत। मॅडम, काय जबाबदारी आपल्याला दिली गेली आहे? मी या मतदान केंद्राची केंद्राध्यक्ष म्हणून काम करणार आहे आणि ही माझी टीम आहे। पीआरओ नंबर 1, पीआरओ नंबर 2, पीआरओ नंबर 3 आणि या शिपाई बंधू आहेत आणि या पोलीस भगिनी आहेत आणि म्हणजे पूर्ण महिला या टीम मध्ये काम करणार आहेत। मतदान शांततेत पार पाडावं असं आम्ही काम करणार आहोत। महिला सक्षमीकरणाची ही पुढची पायरी एक आहे असं मी मानते आणि मतदान हे शांततेतच पार पाडणार आहे आम्ही। आता मतदान केंद्रावर जाऊन काय काय करणार आहे, तुमचं काय काय प्लॅनिंग आहे? मी PO1 आहे, त्यामुळे मला ह्याची बॅलेट मशीनची सगळी माहिती तिथे जाऊन बूथ लावणार आम्ही आणि आउट इनवर्ड वगैरे सगळं ते सूचना फलक आम्ही लावणार तिथं, म्हणजे ऍटलीस्ट बूथ तयार करणार आम्ही तिथे जाऊन आणि आजच सगळी प्रोसेस आम्ही पूर्ण करणार। उद्या मॉकपोलसाठी तयार असणार आम्ही। मॅडम, सगळे महिला कर्मचारी आहात, मतदान खूप व्हावं यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात, काय मेसेज देणार तुम्ही? माझी एक विनंती राहील की सगळ्या महिला आहेत आणि आम्ही सगळ्यांना म्हणजे मॅक्झिमम ट्राय करू की कोऑपरेट करण्याचा आणि सगळ्यांना म्हणजे मदत करण्याचा आणि बाहेर सुद्धा जे काही आहे आम्ही आमच्या महिला भगिनी असतील ज्या की पोलीस ऑफिसर वगैरे आहेत त्यांच्या थ्रू आम्ही चांगला म्हणजे सगळ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करू। मॅडम, कसं वाटतं आपल्याला? सगळ्या महिलांची टीम आहे, देश सेवेसाठी आपण निघालेले आहात, काय मेसेज तुम्ही देणार? खूप छान वाटतंय आणि हा असाच शासनाने निर्णय खूप छान घेतलेला आहे की महिलांसाठी ही टीम आणि आम्हाला चांगली संधी दिली आहे महिलांसाठी। आपला काय मेसेज आहे लोकांना? आपण घरावरून बाहेर मी ह्या टीम बरोबर त्यांना मदत करेल। बरोबर, तर आपण महिलांची ही टीम पाहतोय आणि अर्चना मॅडम, आपण सुरक्षेची जबाबदारी आपल्याला दिली गेली महिलांची, काय म्हणाल आपण? आम्ही उद्या सकाळपासून एका लाईनमध्ये लोकांना राहण्यासाठी म्हणजे प्रयत्न करणार आहे आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेणार आहे। खूप खूप धन्यवाद। तर ही महिलांची टीम आहे जी ज्यांना जबाबदारी दिली गेली आहे की त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन जे एक महिला बूथ आहे ते स्पेशल सेटअप करावा आणि मतदानासाठी जे आवश्यक कार्य आहे ते करावा आणि लोकांना वोटिंगसाठीही प्रोत्साहित करावं। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।